here. He's accompanied by his family. So today we are proud to share the story of a rare and remarkable surgical achievement performed here at Manipal Hospitals, Bale. Mr. Hemant, who is a 32-year-old software engineer from Pune, came to us with repeated ischemic episodes and loss of vision in one eye. Imaging revealed a completely blocked right middle cerebral artery, which is MCA, and the clinical picture led to suspicion of Moyamoya disease, a progressive and rare cerebrovascular condition. Due to complete occlusion and absence of visible distal flow, stenting, which is the most commonly पण या पेशंट मध्ये आपण एक दिवस सुद्धा ती गोळी बंद नाही ठेवू शकत, एवढा ते क्रिटिकल असतं. सो ऑपरेशन सुद्धा ॲस्पिरिनवर केलं जातं. ऑपरेशन नंतर पण लाईफ लॉंग त्याला ॲस्पिरिनवर राहावंच लागेल. मी कदाचित नशिबाचीच आहे की मला चांगले डॉक्टर मिळाले आणि हॉस्पिटलची सर्व्हिसही चांगली मिळाली. त्यामुळे कुठेतरी मला एक कन्क्लुजनला आलं सरांकडनं आणि सर्जरी करायचं ठरवलं. आता जे आपल्याला जाणवतंय का? असं चावता येणार नाही असं खावं लागत होतं कारण स्टिचेस हे जवळ होते. बट आता मी तेही नॉर्मली होऊ शकतो. ते आपण आधी खाऊ शकत होतो तसं नॉर्मल सगळं खाऊ शकतो. Therapeutic approaches could not be considered in this case. It was under these challenging circumstances that the team opted for a superficial temporal artery to middle cerebral artery, which is a highly specialized and rarely performed brain bypass surgery. Led by Dr. Amit Thakurji and supported by Dr. Shah, the OT team and our critical care staff, the surgery successfully rerouted blood supply from a healthy external artery to the affected area of the brain. Remarkably, अनकॉन्शियस होतो तेव्हा सर्वांनी मला हॉस्पिटलला नेलं. त्यानंतर 4 ते 5 तासानंतर ट्रीटमेंट नंतर मी शुद्धीवरही आलो. त्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन्सच चालू झाले. मी बऱ्याचशा हॉस्पिटल्सला फिरलो. इथेही बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर एका स्ट्रोकमध्ये माझं विजनही गेलं. तेव्हाही सांगत होते की विजन रिकवर तर कधी होऊ शकत नाही, बट ट्रीट करू शकतो. काहींनी सांगितलं की सर्जरी होऊच शकत नाही किंवा मग 3 months आपण त्याला अंडर ऑब्झर्वेशन्स ठेवूया. बट अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे 3 महिने मी अंडर ऑब्झर्वेशन राहणं आणि त्यात मला कंटिन्युअस स्ट्रोक येणं, त्यात पार्ट्स जाणं. डॉक्टर हेही सांगत होते की पार्ट्स जाऊ शकते आणि ते आता हे ऑपरेशन इतकं रेअरली परफॉर्म होतं की त्यासाठी एक पर्टिक्युलर एक्सपर्टीज लागतं, बरोबर आहे. त्यासाठी ट्रेनिंग लागतं. आता मी आणि डॉक्टर श्रेय दोघांनी आमची न्यूरोसर्जरीच्या ट्रेनिंग नंतर 1 वर्षाची ॲडिशनल फेलोशिप आहे सेरेब्रोवॅस्क्युलर सर्जरी. सेरेब्रोवॅस्क्युलर म्हणजे काय, रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत, ॲन्युरिझम असू दे किंवा या प्रकारचे बायपासेस असू दे, त्यामध्ये आमचा दोघांचा एक्सपर्टीज आहे. त्यामुळे आम्ही कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की हो बाबा हे ऑपरेशन होईल, याचं तुम्हाला सक्सेस मिळेल किंवा जे काय असेल त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे आहेत, हे त्याचे रिझल्ट्स आपण एक्सपेक्ट करू शकतो. आणि टेक्निकली ते ऑपरेशन परफॉर्म करणं पण खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे आणि हे आता जसं मी सांगितलं मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही 9 ऑपरेशन्स केले अशा प्रकारे. म्हणजे यू कॅन इमॅजिन की कमी आहे त्याची फ्रिक्वेन्सी. असं नाही की ब्रेन ट्युमर आहे की जो आम्ही रेग्युलरली करतोय, डोळे बंद करून पण आपण सांगू शकतो की ठीक आहे उद्या करूया. तसं हे ऑपरेशन नाही, याची भरपूर तयारी करावी लागते. आमचा स्टाफ सुद्धा आता मागे आहे, तर तो सुद्धा अतिशय एक्सपर्ट लागतो. आणि एक साधारण आपल्याला 30 मिनिटांची विंडो मिळते, कारण जेव्हा आपण बायपास करतो त्यावेळी तो भाग कोरडा राहावा म्हणून जी मेन रक्तवाहिनी आहे त्याला आपण टेम्पररी क्लिप लावतो. तर ती क्लिप मेंदूला रक्तपुरवठा त्यावेळी कमी होतो तात्पुरता. तर 30 मिनिटाची विंडो असते. त्या 30 मिनिटामध्ये आपल्याला हे 12 टाके घालायचे असतात असं समजूया सराउंडिंग. आणि हे 12 टाके अतिशय हाय झूमवर मायक्रोस्कोप वरती घालायला लागतात. उघड्या डोळ्याने तो धागा सुद्धा दिसत नाही आणि त्याला 10-0 एप्सिलॉन म्हणजे अतिशय छोटा धागा असतो काळ्या रंगाचा. त्याने आपण अतिशय छोटी निडल असते जी उघड्या डोळ्याला पण दिसत नाही. तर 30 मिनिटामध्ये ते 12 टाके घालणं हे खूपच स्ट्रेसफुल आणि हाय ॲड्रिनालिनची फेज असते असं असतं. त्यामुळे हे टेक्निकली खूप चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यानंतर ती क्लिप रिलीज केली जाते आणि मग आपण बघतो की रक्तपुरवठा कसा आहे, त्या सगळ्या गोष्टी करतो. एक्सप्लेन केलं. आपण हार्ट मध्ये बायपास बद्दल ऐकतो नेहमी,
करोनरी आर्टरी जर ब्लॉक झाली तर सगळ्यात अगोदर कार्डिओलॉजिस्ट स्टेंट टाकतात, बरोबर, त्याला आपण PTCA म्हणतो. आणि स्टेंट पॉसिबल नसेल तर मग बायपास सर्जरी केली जाते हार्टमध्ये. सिमिलरली ब्रेनमध्ये सुद्धा जर एखादी रक्तवाहिनी बारीक झाली असेल तर अगोदर आपण स्टेंटिंगचा ऑप्शन बघतो, आणि ते जर नसेल तर खूपच रेअर सिनॅरिओमध्ये बायपास नावाचा एक ऑप्शन असतो. आता ब्रेनमध्ये बायपास तुम्ही खूप ऐकलं नसेल, कारण हे खूपच रेअर आणि अतिशय नाजूकपणे परफॉर्म केली जाणारी सर्जरी आहे. सो हेमंतच्या केसमध्ये मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणजे जी रक्तवाहिनी आपली गळ्यामधून ब्रेनमध्ये एंटर झाल्यानंतर दोन भाग होतात त्याचे, अँटेरियर सेरेब्रल आर्टरी आणि मिडल सेरेब्रल आर्टरी. तर ही आर्टरी पूर्णपणे बंद झाली होती, आणि ती इतकी बंद झाली होती की त्याच्यामध्ये स्टेंट टाकणं पॉसिबल नव्हतं. वी हॅड कन्सल्टेड ऑलमोस्ट 5 ते 6 हॉस्पिटल्समध्ये तो फिरला होता, रुबी, जहांगीर, KM हॉस्पिटल, आणि सगळीकडे त्याला सांगितलं की स्टेंट तर पॉसिबल नाही आहे. आणि आम्ही पण सुरुवातीला आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ईशांत रेगे आहे, डॉक्टर संतोष पाटील जे इंटरव्हेन्शन्स करतात, त्यांच्यामध्ये हा स्टेंटचा ऑप्शन आहे का बघितलं, तो नव्हता. सो फायनली वी हॅड टू गो अहेड विथ द बायपास सर्जरी. बायपास म्हणजे काय, जिथे ती रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली त्याच्या पुढे दुसरी हेल्दी रक्तवाहिनी जोडायची. जसं आपण हार्टमध्ये इंटरनल मॅमरी आर्टरी जोडतो करोनरी आर्टरीला, तशीच कानाच्या समोरची एक सुपरफिशियल टेम्पोरल आर्टरी असते जी या आजारामध्ये नॉर्मल असते. ते आपण अँजिओग्राफीमध्ये कन्फर्म करतो, आणि मग मेंदूच्या वरचं जी कवटी आहे ती कट करून ती रक्तवाहिनी मेंदूच्या आतमध्ये नेतो आपण, आणि ती मेंदूच्या रक्तवाहिनीला जी मिडल सेरेब्रल आर्टरी ब्लॉक होती त्याच्या पुढे नेऊन आपण त्याला अतिशय बारीक धागे असतात जे उघड्या डोळ्याला दिसत नाही, त्या धाग्यांनी आपण हे स्टिचेस करतो. आणि ब्रेनमध्ये जी करोनरी आर्टरी फॉर एक्झाम्पल हार्टमध्ये असतं ती साधारणपणे 10 ते 11 मिलीमीटरची असते, ही तर 6 ते 7 मिलीमीटरची असते, त्याच्यापेक्षा पण बारीक असते. सो अतिशय चॅलेंजिंग सर्जरी होती, आणि खूप कमी सेंटर्समध्ये ऑल ओव्हर इंडिया ही सर्जरी परफॉर्म केली जाते, म्हणून ही स्पेशल केस आहे. आणि बऱ्याचदा आपण मोया हा एक आजार असतो ज्याच्यामध्ये इंटरनल कॅरोटिड आर्टरी प्रोग्रेसिव्हली काही कारणाकरता हळू छोटी होऊन जाते. तर आम्हाला असं वाटलं की हेमंतमध्ये पण त्याच प्रकारचा आजार असेल, पण एक्झॅक्टली त्याच्या आर्टरी का बंद झाली हे इडिओपॅथिक म्हणजे ज्याला एक पर्टिक्युलर काही कारण नाही असं म्हणता येईल, किंवा वॅस्क्युलायटिस, रक्तवाहिनीचं काही इन्फ्लमेशन झालं असेल कुठल्या कारणामुळे, त्याच्यामुळे ही आर्टरी बंद झाली असेल. आणि त्याचा त्रास त्याला असा होता की वारंवार त्याच्या लेफ्ट साईडला स्ट्रोक्स यायचे, डावी बाजू त्याची लोळी पडायची, पॅरालिसिस व्हायचा काही सेकंदांकरता, आणि ते इम्प्रूव्ह व्हायचं. याचा अर्थ काय होतो की रक्तप्रवाह त्याच्या उजव्या मेंदूला खूप कमी होता. जेव्हा केव्हा स्ट्रेस यायचा, स्ट्रेस म्हणजे काय, समजा BP थोडंसं कमी झालं, म्हणजे 140 ते 130 झालं, तर लगेच ज्या मेंदूला ऑलरेडी रक्तप्रवाह कमी आहे त्याला अतिशय जास्त कमी होऊन जायचा, आणि मग त्याला ते स्ट्रोक्स यायचे, आणि ते इम्प्रूव्ह पण व्हायचे, ज्याला आपण ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक्स म्हणतो. तर अशा आजारामध्येच आपण हा बायपासचा ऑप्शन ठेवू शकतो, आणि त्याला आय थिंक 8 महिन्यापासून हा त्रास होता, आणि चौथ्या अशा अटॅकमध्ये त्याच्या डाव्या डोळ्याची व्हिजन सुद्धा पूर्णपणे गेली, आणि ही बिकेम कम्प्लिटली ब्लाइंड इन द लेफ्ट आय. आता त्याचं रिझन आम्हालाही कळू शकलं नाही की उजव्या बाजूची रक्तवाहिनी ब्लॉक असल्यामुळे डाव्या डोळ्याची व्हिजन का जायची. आणि सुरुवातीला म्हणजे इट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह ऑल्सो. आम्ही त्याच्या बऱ्याच टेस्ट केल्या, व्हिज्युअल इव्होक पोटेन्शियल नावाची एक फायनल टेस्ट असते ती सुद्धा आम्ही केली, तर त्याची लाईन पूर्णपणे फ्लॅट होती VEPची. पण सर्जरी नंतर सरप्राइझिंगली ही रिगेन हिज विजन इन द लेफ्ट आय द नेक्स्ट डे, आणि दॅट वॉज डिफिकल्ट टू बिलीव्ह फॉर अस ऑल्सो. डॉक्टर श्रुती येतील आता थोड्या वेळात, आमच्या न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्यांना सुद्धा विश्वास नाही बसला, आणि खरंच ते अवघड आहे विश्वास ठेवणं की डाव्या बाजूची विजन या सर्जरीनंतर कशी परत आहे. आणि ऑफकोर्स ही